साम टीव्हीवर एक एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येते। अजित पवार नाराज आहेत। नागपूर अधिवेशनात तशी कुजबूज सुरू झाली। अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळणार नसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे अजित पवार नाराज आहेत। गृह, अर्थ, नगरविकास भाजपकडेच राहणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आता राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार हे देखील महत्त्वाचं आणि त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत। गेल्या 24 तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल देखील झालेले आहेत। त्यामुळे आपण आता बघतोय की या ठिकाणी चर्चांना उधाण आलेलं आहे। रुपाली वडवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, अजित पवार गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहे आणि आता तर कळतंय अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळत नाहीये, त्यामुळे ते नाराज आहेत। काय अधिक सांगाल? आपण बघतो की ह्या महायुतीमध्ये खरं तर सुरुवातीपासून आपल्याला नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यानंतरच आपण बघितलं तर नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला येत नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र आता एक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळत आहे की आता अर्थ खातं जे ते सुद्धा खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांना मिळणार नाही अशा माहिती खरं तर त्याची जी कोणालाही भेटलेले नाहीयेत अशा पद्धतीची वारंवार चर्चा खरं होताना पाहायला मिळत आहे। आणि आता नेमकं जर खाते वाटप जर आज होत असेल तर मग राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणकोणती खाती येतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की महायुतीमध्ये भाजपला जेवढं बहुमत मिळालेलं आहे त्याच्यानंतर महत्त्वाची जी खाती आहेत त्याच्यामध्ये मग गृह असेल, अर्थ असेल, नगरविकास असेल हे महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे अशा पद्धतीची चर्चा। बिलकुल, धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवणार आहे, त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची आता कुजबूज नागपूरच्या अधिवेशनात पाहायला मिळते आहे।